जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. अरे होलीचा पोस्ट भावा कसला दे काय पण दे. आम्ही पेमेंट मोड पण ठेवले. तो भेटेल तो बांबू घेऊन उभा राहतो अडवायला. उडू 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 दिले बा वरती. असं तर आम्ही भिकारी होऊ. अरे आता त्याला दिले बा 200 रुपये. त्याला बोललो प्रत्येकाला दे. वरती बघ त्याला हाक मार. हाक मार देतील. नारळ टाकून देते. ओके सो लगभग 8 वाजत आलेत. 7:53 आणि आता निघतो आपण टुवर्ड्स मुंबई. सकाळी आपण जसे काय क्लिप दाखवेल मी थोडेफार. सध्या सेटअप तर सेमच ठेवलं आम्ही. बॅगा दोन्ही तिथेच बांधलेत सेम जसं आणलेलं तसंच. एक बंजीत काम झालं. आता फक्त निघू. अजून जाताना घरी एवढं जीव जड होतं ना, जावंसं वाटत नाही. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बाप्पा लक्ष ठेव. फायनली लास्ट टाइम बघतो. आता काय माहीत कधी येईल परत. मला वाटत नाही 6 महिन्यामध्ये तरी यायला भेटेल. आता ॲक्च्युली आज आहे ना 25 मार्च. आमच्या ते पालखी ना आज समजेल कधी येईल ती. म्हणजे पकडा जवळजवळ 15-16 एप्रिलपर्यंत येईल. म्हणजे एवढं लेट येतं पालखी. आणि काय काय जण असतात ना तेव्हा एवढे दिवस मस्त महिनाभराचं सुट्ट्या टाकून येतात पालखीसाठी गावी. चला का? हां चला. ह्याच्यासाठी गावी ना 2-2, 3-3 दिवस सुट्टी टाकून येत नाही मी. यायचं तर डायरेक्ट ना आठवड्याभरची तरी सुट्टी पाहिजेच गावी आलं तर. हे मालवण बिलवण ठीक आहे यार. 2-2, 3-3 दिवस जाऊन मारून यायला रिटर्न. मालवण, गोवा बिवा म्हणजे वेगवेगळे प्लेसेस. पण गावी नाही यार. गावी यायचं म्हटलं ना की प्रॉपर आठवड्याभर तर पाहिजे सुट्टी. सगळं फिरायला, गावचं सगळं बघायला. म्हणजे मी आता आलो आहे ना, म्हणजे मी खरं बोलायला गेलं तर वाड्यावर पण नाही गेलो. हेच मेन कारण आहे. त्याच्यासाठी मी 2-2, 3-3 दिवस म्हणजे 2-2 दिवसासाठी गावी यायला अवॉइड करतो. आणि जाताना माझं मन भरलेलं असतं एकदम. जायची इच्छा होत नाही गावी मुंबईला की आपली सीमा आली. फिलिंग काय करायचं आत्ता करायचं? फिलिंग का पुढे जाऊन करूया? पुढे करूया ना. चलो. फ्युलिंगला थांबायची आता गरज नाही. पेट्रोल ऑलरेडी 3 गाड्या दाखवते. दादाची गाडी ना माझ्यापेक्षा नाही म्हणता 6-7च्या वरतीच ॲव्हरेज चांगलं देते. म्हणजे माझी गाडी तर 40चा देत असेल ना, दादाची गाडी आरामात 45च्या आसपास देते ॲव्हरेज. तो एक प्लस पॉईंट आहे आम्हाला. आणि अजून एक प्लस पॉईंट आहे ती लाईट्स. जसं की बोललो तुम्हाला आहे. आपली गाडी जरा म्हातारी झाली. तिला पूर्ण खोलून पिलून ना पद्धतशीर सर्व्हिस करावी लागेल तिला. आणि पण चांगल्या मेकॅनिकलकडून. हे चुनापट्टीवाले नाही. चुनापट्टीवालेच भरपूर झालेत आजकाल. आता कसं फील होतं माहिती आहे का मला? स्वर्गातून ना परत नरकात चाललं आहे असं फील होतं लेजिट. तर सीन कसं आहे ना, कोकणची माणसं ना उगत नाही आपल्यापेक्षा 10-20 वर्ष जास्त जगतात. त्याच्यामुळेच जगतात. त्यांचं रुटीनच पावर असं. सकाळी लवकर उठतात, कामं विमं करून मस्त आपलं रात्रीचं लवकर झोपायचं, जेवून ते पण हेल्दी जेवायचं. असं नाही अनहेल्दी. सगळं गावचंच. भाजी बोला तर गावचीच. चिकन, कोंबडी इमडी, गावठी एवढी सगळं पद्धतशीर एकदम. आता फिलिंगला तर नाही थांबायचं ना. नाश्ता करायला थांबायचं का? नाश्ता तर आम्ही ऑलरेडी घरातून मॅगी खाऊन निघालो. सो जेवढी जाता येईल ना पॉसिबल होईल खेचता येईल तेवढी खेचायला ट्राय करू. इकडनं तर आपलं डिस्टन्स आहे ॲज युजल 260 to 270 किलोमीटर आहे. लेट्स सी किती वाजेपर्यंत कंप्लीट करतो आपण. आता ना एकच गाणं माझ्या मनामध्ये ना जाम म्हणजे गाणं तर नाही लावलं मी, ऑटोमॅटिक गाणं वाजतं ते. ओढ लाविती जशी जीवाला गावाकडची नाती, साध घालिती पुन्हा नव्याने
ही रक्ताची नाती मल्हार वारी मोतियान द्यावी. देह करी जेज. बघा इथे रंगपंचमी चालू आहे भाई, प्लीज मारू बिरू नका. हे किडे वळवलेला त्याचे. तर समोर बघताय ना तोच मेन चवेली फाटा जिकडनं आपण आतमध्ये येतो आणि हा राईट साईडला जो रस्ता गेलाय ना तो सरळ गुहागरला. लेफ्ट साईडला आपण परत टुवर्ड्स चिपळूण आणि चिपळूणवरून टुवर्ड्स मुंबई. आमचे दाराशी हाय शिमगा साईराम. चलो मेन नॅशनल हायवेला टच. हा सगळा रस्ता ना अंडर कन्स्ट्रक्ट असल्यामुळे ना अजून बांधला नाही आहे. ओके ओके. इकडनं परत सुसाट. हां आता इकडनं तर मला जसं माहिती आहे पूर्ण वीर रेल्वे स्टेशनपर्यंत म्हणजे मानगावच्या आसपास असाच सेक्सी रोड आहे. चलो आता चालू करू परशुराम घाट चढायला. हा बघा आलो आपण आपल्या हायवेवरती, कडकवाला हायवे. खेडला पोचलो. खेडाला खेड, खेडाला खेड. ट्रेनने आले कुठले अजून. काय ब्रिज मला आवडतो, प्रॉपर रेल्वे स्टेशन म्हणून घेऊन जातो. हो पुली कस्टडी क्रॉस करूनच काय ते थांबू आता. म्हणजे मेजर जो ब्रेक घेणार आहे तो डायरेक्ट आम्ही समृद्धी हॉटेलमध्ये, समृद्धी का हां समृद्धी हॉटेलमध्ये मानगावला, ते पण प्रॉपर मानगावमध्येच. काय ना फ्रेश आता आम्ही सकाळी 4:30ला उठलो ना त्यापासून झोपलो नाही, कारण की 4:30ला गेलो होम लावून आलो ना त्यापासून जागेच आहे. इकडनं सरळ जो जातो आता कशेडी टनलमधून रस्ता, बट त्या लोकांनी जाणाऱ्यांसाठी बंद केलं आहे, फक्त कोकणात येणाऱ्यांसाठी चालू ठेवला आहे तो. पण एक गोष्ट चांगली की टनल ओपन ठेवला आहे, ॲटलिस्ट येताना तरी त्रास वाचतो तेवढा, जाताना काय ठीक आहे. घरातून निघालो की एकच सजेशन असतं आम्हाला सगळ्यांना. आता सगळेजण रिलेट करू शकतात की कशेडी घाटात गाडी हळू चालव. इकडनं टनल दिसतं बघा तर मेन जो टर्न कशेडी घाटातला. पुढे बाबा आता हा घाट चढलो, आता परत तिकडे असं उतरायचं आहे खाली. आता इकडनं डायरेक्ट चांगला रोड आहे. ते काम करतो डायरेक्ट ना हॉटेलचे ते गेल्यावरती अपडेट देतो. हां ओके. सो मानगाव बस स्टॉप. नाश्ता विष्टा करून झाला आपल्या तेच रेग्युलर हॉटेलमध्ये जिथे आपण रोज थांबतो. आता सीन असं आहे ना की स्ट्रेट गेलो ना रस्ते तर खराब भेटतीलच आणि वरून ट्रॅफिक पण भेटेल. काय सीन आहे काय माहित भाई, सगळ्यांना अडवतात मध्ये मध्ये. बघ हॅलो फोटो ब्लॉग. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. अरे होलीचा पोस्ट भावा कसला खुशीने दे, काय पण दे. अरे तू गुगल पे कर. चालेल आम्ही पेमेंट मोड पण ठेवलेत. अरे 2 जागे अडवलं, 2 जागे दिले ऑलरेडी. साईडला हा सगळीकडे आता असंच चालणार ना. असं वाटतं ते खराब रस्ते परवडले असते. म्हणजे प्रत्येक जागोजागी या लोकांनी टोल नाके मारले स्वतःचे ते पर्सनल. हे बघ काय चाललंय काय लोकांनी तर नवीन बिझनेसच चालू केलाय. जो तो भेटेल तो बांबू घेऊन उभा राहतो अडवायला. 5-6 जागी बघितलं, 5-6 जागी. ते बघा समोर अजून एक घेतलेत. हे होळी म्हणून काय रोडनी यायचं नाही काय. शहाणा आहे समजला लगेच. उडू 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 दिले बा वरती.
आम्ही वेगळी आहोत. असं तर आम्ही भिकारी होऊ. नाही काका नाही होणार नाही. अरे आता त्याला दिले 200 रुपये, त्याला बोललो प्रत्येकाला दे. वरती बघ, त्याला हाक मार. ती लोक नाही वेगळी. हाक मार, देतील. अरे कंटेंट सुटतं माझं एक वेगळा. ते बोलते नाही, ती लोक वेगळी आहो. हे बघा, बायका पण आहेत. भाई बायका पण नाही ऐकत. पोरं बिरं ठीक आहे. हे बघ, ती तिला शाळा घालते. उभं कशाला राहिलास? हॅपी होली. कर, ओपन कर. सरक सरक, मी टाकतो वरूनच. ओके, स्वतः वाजलेत बरोबर 12 आणि पोचलो पालीच्या गणपतीचे. ते 12ला 10 मिनिटं. हां बघितलं. असं वाटतं ना आता बाहेरनं आलो असं परवडलं असं, कारण की आतून ना प्रत्येक 10-10, 15-15 मिनिटाच्या रनिंगनी ना स्टॉप घ्यावं लागतं. कारण की कुठे सगळीकडे अडवत आहेत नुसते होळी द्या आणि विदाउट होळी घेता सोडत पण नाहीत. सगळीकडे काय ना काय चिरून देऊनच निघतो आता. ओके, स्वतः वाजले जवळपास 1 आणि आपण आता पनवेलला टच होऊ 5-10 मिनिटात. पनवेलच्या आता मी जैन पेठ हायवेच्या इकडे. आप लोक आता इथेच एंड करतो. आता जास्तच ऊन चढले आणि बघ करणं माझ्याकडनं पॉसिबल होणार नाही, म्हणून आधीच एंड करतो. गोप्रोची बॅटरी पण लो होत चालली. होपफुली तुम्ही ही राईड, छोटीशी राईड एन्जॉय केली असेल. जर एन्जॉय केला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. डोंट फॉरगेट टू हिट द लाईक बटन. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या जुन्या व्हिडिओ जाऊन चेकआउट करा. भेटू आता अशाच नवीन कुठल्याही राईडच्या ब्लॉगमध्ये किंवा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर. बाय बाय. राईड सेफ अँड ऑलवेज गो हार्ड. चलो, पीस आउट. तो 12-15 जागी तरी झालं असेल ना. 12 जागी तरी जवळजवळ थांबवले असतो ना. यांच्यात कोण चांगला बकरा भेटला तर मला वाटते 2000 पर्यंत फाटेल तो, मानगाववरून पाली जाईपर्यंत.